नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांकडे धाव. कारण आहे टर्म्स ऑफ रेफरन्स बदलाची मागणी. कारण पगारवाढ वादाच्या भोवऱ्यात. 8व्या वेतन आयोगावरून कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. त्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून TRO, OPS आणि NPS पुनर्रचनेची मागणी केली आहे. चला तर पाहूयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यात आली. आयोग आपल्या शिफारशी पुढच्या 18 महिन्यात सादर करणार आहे. आधीच्या सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि निवृत्त पेन्शनर्समध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये वारंवार बदल करण्याची मागणी होत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे काही बदल करण्याची मागणी केली आहे. पेन्शनचे पुनरावलोकन कसे होईल याबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरकारी कर्मचाऱ्याने प्रतिनिधित्व करणाऱ्या काही संघटनांनी TRO, OPS आणि NPS पुनर्रचनेची मागणी केली आहे. पेन्शनमध्ये सुधारणा, लाभ वाढवण्याची तरतूद करण्याची गरज आहे. तसेच पेन्शन आणि पेन्शनशी संबंधित सर्व लाभांमध्ये सुधारणा करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करणे, नॅशनल पेन्शन सिस्टम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम योजनांची पुनर्रचना सविस्तरपणे करण्यात यावी असा आग्रह कर्मचारी संघटनांनी धरला आहे. याशिवाय तात्काळ 20% अंतरिम दिलासा पेन्शनधारकांना देण्याची मागणी देखील केली आहे. 8वा वेतन आयोग 2026 पासून लागू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. परंतु TROमध्ये याबद्दल स्पष्टपणे नमूद नसल्याने कर्मचारी आणि पेन्शनर्स चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे पंतप्रधानांना कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्स यांनी विनंती करून पेन्शनधारकांना दिलासा देण्याची विनंती केली आहे, ज्यामुळे कोणताही गोंधळ न होता कर्मचारी चिंतामुक्त राहतील.